सो मोबाईल युजर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे की जेव्हा आपण खूप मोबाईलचे ॲप्सना टॉगल करत असतो, कंटिन्युअसली काहीतरी पॅनिक आणि आपल्याला बोलायला कोणीच नाही आहे, बेचेनी कसं तरी होतं आहे, कोणाशी बोलू काय बोलू काही कळत नाही आहे, अशी ती फ्रिक्वेन्सी असते. ही जी अँझायटी आहे, हे जे डिप्रेशन आहे, हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहे, जेव्हा गिल्टमध्ये असतो, जेवढे पण नकारात्मक इमोशन्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी इक्विव्हॅलंट आहे मोबाईल युजर्स आणि मोबाईल युजर्सची ही जी टेंडन्सी आहे टॉगल करण्याची ॲप्सला आणि इम्पेशन्स जो डेव्हलप होतो, ती गॉसिप करण्याची फ्रिक्वेन्सी, लोकांबद्दल वाईट विचार करण्याची जी एक प्रवृत्ती आहे, ती या सगळ्यांची मॅच असते. आणि जेव्हा एक व्यक्ती डिसाईड करतो की मी मेडिटेशन करेन, मी बुक्स रीड करेन आणि थोडंसं जगापासनं मी डिस्कनेक्ट होऊन ॲनालाइज करेन, इंट्रोस्पेक्ट करेन, असा जो व्यक्ती असतो ना, तो ऑटोमॅटिकली त्याचा ब्रिदिंग रेट स्लो डाऊन होतो, तो मोबाईल जास्त यूज करत नाही आणि विपश्यना करतो, मेडिटेट करतो, मौन व्रत धारण करतो, इंट्रोस्पेक्शन करतो. तेव्हा त्याला स्वतःचं एक जर्नी कळते, तो स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करणं बंद करतो आणि त्यामुळे काय होतं, तो ऑटोमॅटिकली लोकांना एम्पथाईज करतो. आणि जशी मदर अर्थची फ्रिक्वेन्सी आहे की मोर कम्पॅशनेट, मोर एम्पॅथिक, लोकांच्या फायद्याचं, लोकांच्या भल्याचं विचार करणं, ही जी फ्रिक्वेन्सी, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शिफ्ट होतात ऑटोमॅटिकली, म्हणजे आता मी या वर्क कल्चरमध्ये जे वाचते आहे ना, त्यामध्ये जी एक जसं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपलमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, की लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा लोकांशी चांगलं वागण्यासाठी काय केलं पाहिजे, तशाच प्रकारचं की एका रिलेशनशिपमध्ये तुमच्यामध्ये कोऑपरेशन किंवा कॉर्डियल रिलेशनशिपसाठी किंवा सिंक्रोनिसिटी येण्यासाठी, म्हणजे दोन लोकांचं रिलेशन एकदम सुरळीत चालण्यासाठी काय करायचं आहे, त्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आणि हाऊ टू विन फ्रेंड्स इन्फ्लुएन्स पीपलमध्ये सांगितल्यात, तर मेनली हीच गोष्ट आहे की जस्ट स्लो डाऊन युअर फ्रिक्वेन्सी. तुम्ही जेव्हा शांत असता, तुम्ही एम्पॅथिक असता, तुम्ही मोर कम्पॅशनेट असता, तुमचं हार्टचक्र मोठं असतं, जसं अर्थचं हार्टचक्र मोठं आहे आणि मोर कम्पॅशनेट, एम्पॅथिक, आणि लोकांच्या भल्याचा तुम्ही विचार करत असता, तेव्हा तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली भलं होणार आहे. इट्स अ पार्ट ऑफ युअर कर्मा. कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.